सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 6. स्टोर रूम मधील रहस्य आणि अर्णवचा अविश्वास. स्थळ होतं देशपांडे वाड्याची जुनी स्टोर रूम. वेळ होती रात्रीची. ईश्वरीची किंकाळी ऐकून वाड्यातील सर्व लोक तिथे धावत आले. अर्णव सगळ्यात पुढे होता बरं का. त्याने पाहिलं की ईश्वरी भिंतीकडे बघून थरथर कापते. भिंतीवर लाल रंगाने लिहिलं होतं, पुढचा नंबर तुझा ईश्वरी. कांचनदेवी घाबरून मागे सरकल्या. हे काय आहे? आपल्या घरात हे कोण करतंय? अर्णवने जवळ जाऊन ते रक्त तपासलं. त्याने बोटाने ते पुसलं आणि त्याचा वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू आलं. अर्णव ईश्वरीकडे बघत म्हणाला, व्हेरी गुड, खूप छान नाटक केलंस. हे रक्त नाहीये, हा लाल पेंट आहे. तुला या स्टोर रूम मध्ये राहायचं नव्हतं, म्हणून तू स्वतःच हे सगळं केलंच ना? जेणेकरून तुला पुन्हा माझ्या आलिशान बेडरूम मध्ये एंट्री मिळेल, हो ना? ईश्वरी अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिली. तुम्हाला काय वाटतंय? मी स्वतः हे का करेल? मी मगाशीच इथे आलीये. मी हे असं कसं करू शकते? अर्णव म्हणाला. तू आणि तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुली खूप हुशार असतात. सिंपती मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता. आई, हिला इथेच राहू द्या. उद्या सकाळपर्यंत ही भिंत स्वच्छ झाली पाहिजे, नाहीतर तुला नाश्ता मिळणार नाही. अर्णव सगळ्यांना घेऊन तिथून निघून गेला. ईश्वरी त्या अंधाऱ्या कोळिष्टकांनी भरलेल्या खोलीत एकटीच उरली. तिनेही हार मानली नाही. तिने एक कापड घेतलं आणि ती भिंत साफ करायला सुरुवात केली. गुपित उलगडलं शालिनीचा तो बॉक्स. भिंत साफ करता करता ईश्वरीचा पाय एका जुन्या लाकडी फळीवर पडला. ती फळी थोडी सैल होती. कुतूहलाने ईश्वरीने ती फळी उचलली. खाली एक छोटा धातूचा बॉक्स होता, ज्यावर यस असं लिहिलं अक्षर कोरलं होतं. ईश्वरीने तो बॉक्स उघडला. त्यात काही जुने फोटो होते आणि एक छोटी पेनड्राईव्ह होती. एका फोटोत अर्णव आणि शालिनी होते, पण त्या फोटोच्या मागे काहीतरी लिहिलं होतं. अर्णव, तू ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतोस तोच आपला शत्रू आहे, सावध राहा. ईश्वरी विचार करू लागली. अर्णवचा सगळ्यात जवळचा मित्र तर समीर आहे. मग शालिनीला समीरवर संशय का होता? आणि ही पेनड्राईव्ह यात काय असेल? तिने तो बॉक्स साडीच्या पदराखाली लपवला. तिला माहित होतं की हा बॉक्स जर अर्णवच्या हाती लागला तर तो पुन्हा तिलाच दोषी ठरवेल. सकाळच्या वेळी अर्णव आणि नवा अपमान. सकाळी अर्णव स्टोर रूम मध्ये आला. त्याने पाहिलं की भिंत स्वच्छ झाली आहे आणि ईश्वरी जमिनीवर झोपली आहे. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण स्वाभिमान अजूनही जागा होता. अर्णव म्हणाला, उठ, आज ऑफिसमध्ये एक मोठी मीटिंग आहे आणि तुला तिथे फाईल्स घेऊन यायचं आहे. हे बघ, मी तुला नोकरासारखं वागवणार आहे जोपर्यंत तू या घरात आहेस. ईश्वरी काहीही न बोलता उठली. तिने तयारी केली आणि अर्णवच्या ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्ये अर्णव आणि समीर एका मोठ्या प्रोजेक्टवर चर्चा करत होते. समीर हसत म्हणाला, अरे अर्णव, तुझी पर्सनल असिस्टंट आली वाटतं. ईश्वरी, ते कॉफीचे कप उचल आणि आम्हाला नवीन फाईल्स दे. ईश्वरीने समीरकडे रागाने पाहिले. तिला त्या फोटो मागचं वाक्य आठवलं. तिने कॉफी देताना मुद्दाम समीरच्या हातात फाईल देताना त्याच्या डोळ्यात पाहिलं. समीरच्या नजरेत एक प्रकारची भीती तिला जाणवली. ऑफिसमधील थरार. मीटिंग संपल्यावर अर्णव बाथरूमला गेला. ईश्वरी तिथेच होती. समीरने संधी साधली आणि ईश्वरीच्या जवळ गेला. समीर हळू आवाजात म्हणाला, ईश्वरी, तू खूप हुशार आहेस असं तुला वाटतंय ना? पण लक्षात ठेव, शालिनीने जे भोगलं तेच तुलाही भोगावं लागेल. तो बॉक्स कुठे आहे? ईश्वरी दचकली. कोणता बॉक्स? मला काही माहित नाही. समीर म्हणाला, नाटक नको करू. मला माहित आहे तुला काहीतरी सापडले. जर तू तो बॉक्स मला दिला नाहीस तर आज संध्याकाळी तुझ्या बाबांचा अपघात होईल. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे बाबा संकटात होते. तितक्यात अर्णव तिथे आला.
अर्णव म्हणाला, "काय झालं? तुम्ही दोघे काय बोलताय?" समीर पटकन सावरत म्हणाला, "काही नाही रे, मी फक्त वहिनींना सांगत होतो की तुझं डोकं आज खूप दुखतंय. तर त्यांनी तुला घरी गेल्यावर औषध द्यावं." आजचा महा ट्विस्ट बरं का. रात्री ईश्वरीने ठरवलं की ती अर्णवला पेनड्रॉयबद्दल सांगणार. तिने अर्णवच्या लॅपटॉपला ती पेनड्रॉय लावली, पण जसा व्हिडिओ प्ले झाला तसे दोघांचेही डोळे विस्फारले. व्हिडिओमध्ये शालिनी रडत होती आणि म्हणत होती, "अर्णव, जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर समजून घे की माझं लग्न तुझ्याशी नाही, तर तुझ्या संपत्तीशी लावून देण्याचा प्रयत्न कोणीतरी भरकट माणूस करतंय." व्हिडिओ पूर्ण होण्याआधीच अचानक वाड्याची लाईट गेली. अंधारात ईश्वरीला कोणीतरी जोरात धक्का दिला आणि तिच्या हातातील तो बॉक्स हिसकावून घेतला. ईश्वरी ओरडली, "अर्णव सर!" तर कशी वाटली कथा? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.